बघ कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याला 1/2 mv² आहे. दुसरा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 p²/2m. आता आपण काय करणार आहे एरर्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. कायनेटिक एनर्जी मधले एरर मधले क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. बघा मग आता कशासाठी कधी यूज करायचा जेव्हा पर्सेंटेज मध्ये जो आहे 1 to 10% मध्ये जर चेंज सापडत असेल तर आपल्याला डायरेक्टली कालचे फॉर्म्युला यूज करायचे. बघा 1 to 5% पर्यंतच घेतो आपण ऍक्च्युअल मध्ये. मी काय म्हटलं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आपल्याजवळ 1/2 mv². मी म्हटलं चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन ओरिजिनल माहिती ना चेंज अपॉन ओरिजिनल. एरर काढताना आपण करतो असं चेंज अपॉन ओरिजिनल. आता इथं 1/2 तर कॉन्स्टंट त्याचं काय बनणार नाही मास पण कॉन्स्टंट त्याचं पण काय बनणार आहे 2 का होऊन जाईल पुढे होऊन जाईल आणि काय भेटेल मला चेंज इन वेलोसिटी अपॉन ओरिजिनल वेलोसिटी. डायरेक्टली आपण असं यूज करणार आहे. किंवा जर तुम्हाला विचारलं असतं वेलोसिटी सांगा रे तर तुम्ही काय लिहिलं असतं del v by v इज इक्वल काय 1/2 टाइम्स ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी. बरोबर की नाही तुम्हाला डायरेक्ट असंही लिहिता येतं. दुसरा p² साठी कायनेटिक एनर्जी इज इक्वल काय आपल्या जाऊ 1/2 p²/. परतोच त्याच्यामधला एरर काढायचं तर काय म्हणणार चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी 1/2 कॉन्स्टंट m कॉन्स्टंट 2 पुढे आला del p बाय p झाला. जर तुम्हाला del p बाय p विचारला असत तुम्ही काय लिहिलं असतं r2 इकडे मल्टिप्लाय इकडे त्यांनी काय झाला डिवाइडला चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी. आहे की काय डाऊट आहे लॉजिक कळालं. याला तुम्ही असंही फील करू शकत होते. तुम्हाला जर मी म्हटलं असतं तुम्ही असे म्हणू शकता ना P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रूट ऑफ कायनेटिक एनर्जी आणि रूटचा अर्थ काय होतो 1/2. रूटचा अर्थ काय होतो 1/2 काढून जाईल पुढे होऊन जाईल. आहे तर तुम्ही असं फील करा किंवा असे म्हटलं तरी काय अडचण नाही. काय डाऊट आहे फॉर्म्युले कळाले. बघ मी आता असं म्हटलं if kinetic energy is increased by 2% then momentum will be काय होईल कळालं. कायनेटिक एनर्जी किती चेंज करतोय 2% ने चेंज करतोय तर मोमेंट मध्ये किती चेंज होईल आपल्याला माहिती आहे. मोमेंट मध्ये काय 1/2 टाइम्स ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग काय म्हटलं मी del p अपॉन p इज इक्वल काय 1/2 टाइम्स ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी. चला 1/2 जसा जसा किती पर्सेंटनी चेंज झालाय 2 ने मग 2 टू गेट म्हणजे किती पर्सेंटनी करेल 1% इन्क्रीज करेल. आता 1% इन्क्रीजच का करेल कारण की त्यांनी सांगितलं इन्क्रीज होते. तिथं जर डिक्रीज झाला असता तुम्ही ते डिक्रीज लावला असता. पहा अजून दुसरं म्हटलं असतं if momentum is increased चला डिक्रीज घेऊया momentum is decreased by 2% then kinetic energy will. आता काय विचारता येते मोमेंटम दिले ना आणि विचारलं काय तुम्हाला कायनेटिक एनर्जी माहिती मोमेंटम दिलाय तर कायनेटिक एनर्जी विचारलं तर काय झालं 2 टाइम्स मोमेंटम विचारला तर 2 काय झालं तर डिवाइड गेला था बस. मग काय म्हणणार चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय 2 टाइम्स ऑफ चेंज इन पोटेन्शियल अपॉन मोमेंटम. 2 किती दिलेला आहे 2% म्हणजे किती झाला काय अवघड आहे. समजलं काय चाललंय सिंपल कॉन्सेप्ट आहे. डायरेक्टली क्वेश्चन इथे फालतूची क्वेश्चन आहे पण हे कधी पर्यंत ऍप्लिकेबल आहे 1 to 5% मध्ये असेल तरच. पुढचे आपण घेणार आहे तेव्हा कळेल अजून. सिमिलरली आपण वेलोसिटी साठी पण करूया. इफ कायनेटिक एनर्जी इज डिक्रीज्ड बाय 1% then velocity will be. आता काय विचारलंय वेलोसिटी तोच तर आहे ना वेलोसिटी विचारलंय म्हणजे काय होणार आहे चेंज इन वेलोसिटी अपॉन ओरिजिनल वेलोसिटी काय होणार 1/2 पुढे आला काय होणार आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी. चला 1/2 आहे हा किती पर्सेंट 1 आहे म्हणजे किती
0.5% काय होणार आहे? डिक्रीज करणार आहे. 0.5% काय करणार आहे? डिक्रीज करणार आहे. आपण काय करतो? 4% डिक्रीज करत होता, 1% इन्क्रीज केला. काय डाऊट आहे? सिंपल क्वेश्चन आहे. इफ velocity is increased by 2%, then kinetic energy will be. म्हणजे काय विचारलं? कायनेटिक एनर्जी विचारलं. चेंज इन कायनेटिक एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी इज इक्वल काय असतं? 2 टाइम्स ऑफ चेंज इन वेलॉसिटी अपॉन ओरिजिनल वेलॉसिटी. 2 आहे. किती दिलाय? 2 दिलं म्हणजे किती झाला? 4% आहे. पण काय करेल? इन्क्रीज करेल. काय डाऊट आहे? हे कधीपर्यंत ऍप्लिकेबल आहे? एरर अनालिसिस कधीपर्यंत ऍप्लिकेबल करतो आपण? इन्क्रीज वगैरे डिक्रीज करताना जोपर्यंत आपलं काय असतं 1 to 5% पर्यंत चेंज असेल तर. जर नसेल तर मग पुढची गोष्ट आपल्यासाठी ते आपण चेंज अपॉन ओरिजिनलने चालतो, तेव्हा चेंजेस घेतो डायरेक्ट. काय डाऊट आहे? मी काय म्हणतोय, माझ्याजवळ तर 10, माझ्याजवळ तर 10 दिसतंय का वरचं? हा, माझ्याजवळ तर 10 ला मी काय केलं? 5 टाइम्सने इन्क्रीज केला. 5 टाइम्स केलं. 10 ला काय केलं मी? 5 टाइम्स केलं तर किती होऊन जाईल? 10 ला 5 टाइम्स केलं तर काय उत्तर आलं? 50. 10 ला 5 टाइम्स केलं तर किती आलं? 50. मी असं म्हटलं, या 10 ला मी 500% ने मार्क केलं, 500% केला तर काय केलं मी? 500% केलं नाही तर किती? तिथं पण उत्तर येईल 50च. कसं? काय 10 आहे, किती पर्सेंट आहे? 500 डिवाइड बाय काय? 100. 0 गेट कॅन्सल. उत्तर किती झालं? 50. समजलं? आता त्याच 10 ला शब्द पकडत चला, त्याच 10 ला 5% ने इन्क्रीज केलंय. काय केलंय? 5% 500% टाइम्स केलं त्याला, आणि आता काय केलं मी? 500% टाइम्सने त्याला इन्क्रीज केलंय. तुम्हाला तर माहितीये 500 टाइम्स जर केलं तर किती होणार? 50. 500 टाइम्स केलं तर किती होणार आहे? 50. 500 टाइम्स केलेले आणि अगोदरचं 10 आहे म्हणजे 10 प्लस 50 किती येणार आहे? कळालं? तिन्ही केस मध्ये 10 घेतलं, एकाला 5 टाइम्स केलं तर किती आलं? 50 आलं. 500 टाइम्सने इन्क्रीज केलं, 500 टाइम्स केलं. हे काय केलं? 500 टाइम्स केलं, 500 टाइम्सने इन्क्रीज केलं. फरक आहे. हा 500 टाइम्स केलंय, 500 टाइम्स. हा 500 टाइम्सने काय केलं आपण? इन्क्रीज केलं. फरक आहे, शब्दांमध्ये फरक आहे. काय डाऊट आहे? 500 टाइम्सने इन्क्रीज केलं किंवा 500 टाइम्सने डिक्रीज केलं, डिपेंड्स ऑन कधी. डिक्रीज केला असतं काय केलं असतं? मायनस मारला असतं. बरोबर आहे? 10 मायनस 50 केलं असतं काय असतं? -40. म्हणजे 40% काय केलं? डिक्रीज केलं. प्लस आला तर काय म्हणतो आपण? इन्क्रीज करतोय. मायनस आला तर काय म्हणतो आपण? डिक्रीज करतोय. काय डाऊट आहे? समजलंय? जाऊ पुढे. बघा आता मी काय म्हटलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असतं? 1/2 p² बाय m असतं. बरोबर की नाही? p² बाय m असतं. आता व्यवस्थित समजायचं. मी असं म्हणणार ना, कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द p². बरोबर ना? कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द p². आता शब्द पकडायचे. आता मी काय म्हटलं? p म्हणजे काय? मोमेंट. मोमेंटम काय केलं मी? 2 टाइम्सने काय केलं? इन्क्रीज केलं. 2 टाइम्स केलं. जाऊ द्या, असं इन्क्रीज जाऊ द्या. 2 टाइम्स केलं. काय केलं आपण? मोमेंटम काय केलं? 2 टाइम्स केलं. तर कायनेटिक एनर्जी किती होईल? कायनेटिक एनर्जी किती होऊन जाईल? 4 टाइम्स होईल. काय डाऊट आहे? कारण याच्या काय करायचंय? स्क्वेअर करायचं आहे. मी पी ची व्हॅल्यू मी म्हटलं 3 टाइम्स केलं रे, तर तुम्ही कायनेटिक एनर्जी काय म्हणणार? मी म्हटलं पी ची व्हॅल्यू 5 टाइम्स केली रे, तर कायनेटिक एनर्जी किती होऊन जाईल? 25 टाइम्स. मी म्हटलं मोमेंटम रे 1/2 टाइम्स केलं, तर कायनेटिक एनर्जी 1/4 टाइम्स होईल ना. मी पी ची व्हॅल्यू 1/3 टाइम्स केली रे, तर कायनेटिक एनर्जी 1/9 टाइम्स करेल. काय डाऊट आहे? सिमिलरली मी काय केलं? पी ची व्हॅल्यू किती केलं रे? 1/5 टाइम्स केलं.
तर कायनेटिक एनर्जी किती होऊन जाईल? अवघड आहे. आता हे तर फक्त आपण चेंज केला. आता आपल्या काढायचं ऍक्च्युअल मध्ये पुढची महत्वाची गोष्ट ती काढायची आपल्याला, चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी. आपण कायनेटिक एनर्जी मध्ये किती पर्सेंटचा चेंज, पर्सेंटेज ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी. काय काढतो आपण? पर्सेंटेज चेंज. हे तर कळलं, मी पी 2 टाइम्स वाढवलं तर कायनेटिक एनर्जी 4 टाइम्स होतो, पण कितीने कायनेटिक एनर्जी वाढली किंवा कमी झाली, किती पर्सेंटने वाढते किंवा किती पर्सेंटने कमी होते. काहीच नाही, एकदम सिंपल. काय करायचं, जे पण आपले 4 टाइम्स आलं त्याच्यातून एक मायनस करत चालायचं. काय करायचंय? मायनस. मायनस केलं, प्लस आलं तर काय म्हणायचं? इन्क्रीज करतोय. मायनस आलं तर काय करायचंय? डिक्रीज करतोय. बस कळालं लॉजिक. जसं इथं किती आलंय? 4. मग इथं काय केलं मी? -1. किती आलं? 3. आणि हिला 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय? 300% ने काय केलं? इन्क्रीज केलं. प्लस आलेलं आहे. इथं प्लस आलं ना, प्लस आलं म्हणून काय वाटतं? डायरेक्टली 300% ने. इथं काय? 9 - 1 किती होणार आहे? 8. म्हणजे काय? 800% ने काय करतोय? इन्क्रीज करतोय. हा, 25 - 1 किती होणार आहे? 24. किती होणार आहे? 2400% ने काय होणार आहे? इन्क्रीज करणार आहे. हा किती? 1/4 - 1 किती होणार आहे? -3/4 होऊन जाईल. कळालं का नाही? 1 - 4 -3/4. -3/4 म्हणजे किती? -0.75. 3/4 केलं तर किती येतं? 0.75 येतं. 0.75% केलं तर काय झालं? तुम्हाला काय कळालं? 75% ने काय करतोय? आता काय करतोय? तो डिक्रीज करतोय. लॉजिक कळालं? सिमिलरली इथं किती? 1/9 - 1 किती होणार आहे? -8/9 किती होणार आहे? 0.972. 972 उरले किती? 8 तेच चालू जाईल. 88. ठीक आहे, पण मायनस मध्ये चालला. जसंही मायनस मध्ये चालला तर तुम्हाला काय कळालं? 88% ने काय करतोय? डिक्रीज करतोय. सिमिलरली 1/25 - 1 म्हणजे किती? 24 डिवाइड बाय काय? 25 म्हणजे किती होणार? मायनस मध्ये चालणार आहे. हा, किती होणार आहे? किती होणार आहे? 9 पॉईंट समथिंग इन 0 पॉईंट. जर तुम्हाला हे जर प्रॉब्लेम येत असेल तर याला असंही करू शकतो आपण. 24 डिवाइड बाय 25. याला तुम्हाला कसं फिल करायला लावलंय? 24 ला काय लिहितात? 100/4 वरती गेला. 24 इंटू किती? 4 डिवाइड बाय काय? 100 म्हणजे किती? 4 दुने 4 चौक 16. 4 दुने 8 आणि 1 9. 96 100 0.96 उत्तर आहे. 0.96 म्हणजे काय कळालं तुम्हाला? 96% ने काय करेल? कळालं? इथं मोमेंटम मध्ये जर 1/5 टाइम्स ने जर चेंज केला तर कायनेटिक एनर्जी कितीने डिक्रीज करणार आहे? 96% ने. जर मोमेंटम जर मी 5% ने इन्क्रीज 5 टाइम्स ने वाढवला तर कायनेटिक एनर्जी मध्ये किती चेंज सापडतोय? 2400%चा चेंज सापडतोय. जर 2 टाइम्स मोमेंटम केला तर कायनेटिक एनर्जी किती चेंज सापडतोय? 300 पट. ठीक आहे, क्वेश्चन नंतर घेऊ आपण. आता दुसरा, आता उलट आहे. आता उलट कसं आहे? मी काय म्हटलं? कायनेटिक एनर्जी ना, मग मी म्हटलं P इज डायरेक्टली बरोबर काय? रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. आता याला तुम्हाला असं फील केलं तर बेटर आहे. कसं? 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. रूट 2 ची असते 1.414. रूट 3 ची किती असते? गेले 1/√2 ची किती असते? 1/√3 ची किती असते? 0.567. √5 ची किती असते? 0.125 124. अच्छा आता असं आपलं आता हे लागणार मला. मी काय म्हटलं? जर मी कायनेटिक एनर्जी, इथं कशामध्ये बोललो तुम्ही? मोमेंटम. आता मी म्हणतो कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मी काय केलं? 2 टाइम्स केलं. कायनेटिक एनर्जी किती केलं मी? 2 टाइम्स केलं. कायनेटिक एनर्जी किती केलं मी? 2 टाइम्स केलं. कायनेटिक एनर्जी 2 टाइम्स केलं तर मोमेंटम किती होईल जाईल? √2 टाइम्स. अरे रूट मध्ये जाईल ना, आता √2 टाइम्स जाईल.
तसं मी म्हटलं कायनेटिक एनर्जी माझा 4 टाइम्स केला रे, तर मोमेंटम किती होईल? 2 टाइम्स बनेल. जर मी म्हटलं कायनेटिक एनर्जी मी म्हटलं 25 टाइम्स केला रे, हा पी किती होऊन जाईल? 5 टाइम्स. मग मी असं म्हटलं कायनेटिक एनर्जी काय केलं आपण? 1/2 टाइम्स केलं, तर पी काय होऊन जाईल? 1/√2 टाइम्स होईल. हा कायनेटिक एनर्जी मी काय केलं? 1/4 टाइम्स केला, तर पी किती होऊन जाईल? 1/2 टाइम्स होईल. कायनेटिक एनर्जी 1/25 टाइम्स केलं, तर मोमेंटम किती होऊन जाईल? 5 टाइम्स बनेल. काय डाऊट आहे? आता आपलं काढायचं काय? कितीने चेंज होईल? मोमेंटम मध्ये. इथं काय काढलं? पर्सेंटेज चेंज इन. तसं इथं काय काढायचं आपल्याला? पर्सेंटेज चेंज इन. आपला मेंदू आहे का ध्यानावर? पर्सेंटेज चेंज इन मोमेंटम. पर्सेंटेज चेंज इन मोमेंटम. आपण काय करतो? याच्यातूनच व्हॅल्यू काय करतोय? -1 करतो. बस एवढंच आपल्या जवळ. √2 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती? इथं जर 3 टाइम्स असतं, इकडे दिला असतं √3 टाइम्स, मग तिथं काय लिहिलं असतं तुम्ही? 1.732. मी आता √2 ची व्हॅल्यू किती आहे? 1.414 -1 म्हणजे किती आलं रे? मायनस नाही ना, किती येणार आहे? 0.414 म्हणजे काय म्हणणार तुम्ही? 41.4% काय होणार आहे? इन्क्रीज करणार आहे. प्लस आलं ना, प्लस आलं तर इन्क्रीज करतोय. इथं बघा किती? 2 - 1 किती आलं? 1 म्हणजे किती? 100% ने काय करतंय? इन्क्रीज करतोय. इथं किती? 5 - 1 किती? 4 म्हणजे किती? 400% ने इन्क्रीज करेल. हा 1/√2 आहे. 1/√2 म्हणजे किती? 0.707 -1 किती होणार आहे? 0.29 काहीतरी, 0.29 येईल. आणि कसं येणार? निगेटिव्ह मध्ये चालेल. आन्सर कसं येणार? निगेटिव्ह, कारण की ही व्हॅल्यू छोटी आणि व्हॅल्यू मोठी. म्हणजे किती झालं? 29% ने काय होईल? डिक्रीज करेल. सिंपल कॉन्सेप्ट आहे, कळालाय? घ्या पुढचं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे.